ठिकाणी एवढी गर्दी जमली असती का? समजा ज्या अर्थी कीर्तनापेक्षा तमाशाला जास्त गर्दी, त्या अर्थी तमाशा चांगला. मग असं कधी कुणाला वाटतं का की आपली नातवंड, आपली तायडी, आपल्या पप्या, आपला पिंट्या तमाशगीर व्हावीत? का बरं? त्याला कारण आहे. कारण असं आहे, खऱ्या अर्थानं स्वर्गवासी रमण गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 12वे. समाजामध्ये भरपूर मंडळी आपण असं पाहतो, अरे जन्माला सगळेच येतात आणि मरतात. कारण कसे माहितीये का, ज्याचा जन्म आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू आहे. कारण हे मी माझ्या पदरचं सांगत, भगवान परमात्मा सांगतात काय, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुव धर्म मृतस्य च तस्माद परिहार्येते न त्वं सोचुतुमर्हसि. ज्याचा जन्म आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू आहे, आणि ज्याचा मृत्यू आहे ना त्याला त्याच्या कर्मगतीनुसार पुढचा जन्म प्राप्त. हा जन्म मरणाचा फेरा आजपर्यंत कुणाला चुकलेला? जगात 7 चिरंजीव झाले, पण त्यांना जर सोडलं तर प्रत्येकाला यावं लागलंय, जावं लागलंय. म्हणून लक्षात ठेवा, जन्म मरण प्रत्येकाला आहे. मरतो तर प्रत्येक जण मरतो. लक्षात ठेवा, माणसाचं जीवन कसं असावं. अरे जीवनामध्ये असं कार्य करावं, असं कार्य करावं, असं कार्य करावं, तुका मन एक मरणाची तुका मन एक मरणाची तुका मन एक मरणाची तुका मन एक मरणाची उत्तम जीवर किरती मागे, उत्तम जीवर किरती मागे, एरते माईक दुखाची गणाती, एरते माईक दुखाची गणाती, एरती माईक दुखाची गणाती, एरती माईक दुखाची गणाती. माणसाचा मृत्यू येतो, पण तो मृत्यू कसा असावा? उत्तम चिवरे. अरे माणूस जरी गेला ना, माणूस जरी गेला, माणूस जातो तो शरीरानं. बघा ऐका, माणूस जातो तो शरीरानं, परंतु कितीही वर्ष झालं तो गेला ना, आणि त्याने जर आयुष्य चांगलं जगलं असलं, अरे आयुष्य जर दुसऱ्यासाठी अर्पण केलं असलं ना, तर नक्कीच त्याच्या पाठीमागे कितीतरी वर्ष त्याचं नाव लोक काढतात. हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत. उगाच म्हणत नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. आणि तेव्हा या विठ्ठले हे साधनही आज एवढा समाज या महात्म्याच्या पुण्यस्मरणानिमित्त जमतोय, याचा अर्थ नक्कीच काहीतरी पदरी पुण्य असावं. सेवेसाठी घेतलेला अभंग, अभंग ऐकला तर अभंग ऐकताना फार किचकट वाटतो, पण अभंगाचा विचार केला तर अभंग फार सोपा आहे. या संपूर्ण अभंगामध्ये अभंग कुणाचा? पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग. आणि या अभंगामध्ये नाथ बाबा मनाचं वर्णन करतात. कशाचं? मनाचं वर्णन करतात. हे मन कसे? मन हे ओढाळ. मनाला ओढाळ अशी उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे एखादी ओढाळ गाई कधीच एका जाग्यावर स्थिर राहत नाही, इकडून तिकडून तिकडून कधीच एका जाग्यावर थांबत नाही, अगदी तसंच माणसाचं मन बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. ध्यानात ठेवा, तुम्ही इथं कीर्तनात जरी बसले असला ना, बघा इथं कीर्तनात जरी बसले असला ना, तरी सगळेच मनानं इथं असतील असं. बरेच जण घरी कुरपाला झटका देत असते.
लावलं का नाही. म्हणून मन हे एवढं वाईट आहे मैबा, ते कधीच एका जागेवर थांबत नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात ह्या मनाने या जीवाचा घात होऊ शकतो, म्हणून त्यासाठी या मनाला स्थिर करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? स्थिर. मग हे मन स्थिर कधी होईल? तर नाथ बाबा सांगतात ज्या वेळेस हे मन त्या परमात्म्याच्या, त्या भगवंताच्या चरणी, त्या महादेवाच्या, त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू ना, त्यावेळेस हे मन स्थिर होईल. आणि जर मन स्थिर झालं, मन जर शांत झालं, तरच माणसाला सुख. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे. जर मन शांत झालं तर जीवाला सुख, नाहीतर सगळं दुःखच. आणि दुःख का भोगावं लागतं माहितीये का? संत सांगतात अरे जोपर्यंत मनातील या चित्तातील वासना, ज्याला काम असं म्हणतात, ती वासना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणसाला दुःखच भोगावं लागतं. म्हणून ही वासना गेली पाहिजे, मन शांत झालं पाहिजे, मन समाधानी झालं पाहिजे. त्यासाठी फक्त एकच काम करा, त्या भगवंताचं भजन आणि हे मन त्याच्या चरणी लीन करा. असा अभंगाचा थोडक्यात समज विठ्ठला. पहा, चांगला विचार केला तर प्रत्येक परमार्थिकासाठी सेवा ही फार मोठी साधना आहे. हे लक्षामध्ये घेऊन सेवेची एकही संधी सोडायची नाही. मग ती सेवा आई वडिलांची असेल, देशाची असेल, समाजाची असेल, दिनदुबळ्याची असेल, अथवा शेजाऱ्या पाजाऱ्याची असेल. आता कसं आहे माहितीये का, माणूस एक तर शेजाऱ्या पाजाऱ्याची सेवा करतच नाही. करता का? आता कुशल तुम्हीच नाही म्हणता. अहो, आपल्या घरात जर लाईट गेली, लाईट का गेली असावी हा विचार माणूस करत, त्याआधी घराच्या बाहेर जाऊन बघते शेजारच्याची हाय का. आपल्या घरातली लाईट गेली असली आणि शेजारच्या सुद्धा घरातली लाईट गेली असली, मग जीवाला लय बरं वाटतं बाबा. पण आपल्या घरातली गेली आणि शेजारच्या घरात असली, लगेच पाय आपटत घरात येणार, आबा लाईटीला काय झालंय बघा की. म्हणजे माणूस एक तर शेजाऱ्या पाजाऱ्याची सेवा करत नाही. सेवा करायची आहे सेवा. मग सगळ्यात श्रेष्ठ सेवा कुणाची? तर शास्त्र सांगतं सगळ्यात श्रेष्ठ सेवा जर कुणाची असेल तर ती अधिकारी आत्मज्ञानी महात्म्यांची, संतांची, सद्गुरूंची असते. त्या भगवंताची असते, त्या परमेश्वराची असते. म्हणून त्यांची सेवा करा. माणूस सेवा करतो कुणाची? काय म्हणले? काय सांगितलं? हे बघा, असे माणूस सेवा करतो ती संसाराची. कुणाची? संसाराची. पण लक्षात ठेवा, संसाराची सेवा केल्यानं फायदा होईलच याची गॅरंटी आहे का? मला सांगा, पोरांना कितीही चांगलं शिकवा, कितीही चांगलं सांभाळा, कितीही चांगल्या प्रकारे लहानाचं मोठं करा, कितीही कॉलेजसाठी पैसा खर्च करा, किती सुद्धा त्यांच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवा, तरी सुद्धा पोरं म्हातारपणात सांभाळतील. गॅरंटी आहे का? संसाराची सेवा केल्यानं फायदा होईल ह्याची गॅरंटी नाही. पण संतांची, देवाची, त्या भगवंताची सेवा केली ना तर फायदा झाल्याशिवाय राहणार. अहो, संतांनी सुद्धा संसाराची सेवा केली. म्हणून तो तुकोबराय म्हणतात ना, संसाराच्या तापे
आठवले पाय कुटुंबाची. देवा आता मला वैताग आला ह्या संसाराची सेवा करून करून. म्हणून सेवा करायची आहे ना संतांची महात्म्यांची भगवंताची करा. अरे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 700 वर्षापूर्वी मौलींनी जीव तोडून सांगितलं काय वाजत असे बोंब कोणी नैकती कानी कोणी नैकती कानी हरी हरी न म्हणती हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. देवाचं नाव घ्या हरी हरी म्हणा नाही तर हानी. तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे. फार सुंदर प्रमाण दिलं. प्रमाण काय हरी हरी तुम्ही म्हणा रे आणि त्याने माया जाळ तुट अनिक नका पडू गबाळाचे बरी. त्यांना ठेवा. संतांनी जीव तोडून सांगितलं हरी हरी म्हणा. जर हरी हरी म्हटलं तर माया जाळ हा संसाराची माया नष्ट होईल. नका डोळे धूर भरोनी राहो. अहो हे संतांनी जीव तोडून सांगितलं. पुन्हा 400 वर्षांनी तुकोबरांना दया आली. त्यांनी सुद्धा जीव तोडून सांगितलं हा कारुणी संगे तुका काय नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. अरे जीव तोडून सांगितलं. तुकोबराय ना त्यावेळेस लोकांना म्हणायचे काय माहितीये का देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या देव घ्या. आयताला घर पुसोनी आयताला घर पुसोनी आयताला घर पुसोनी आयताला घर पुसोनी. तुकोबराय म्हणायचे देव घ्या देव घ्या देव घ्या. पण लोक काय म्हणायचे माहितीये का देव ना लगे 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 देव ना लगे. लोक म्हणायची आम्हाला देव नको आम्हाला देव नको. एक विचार करण्यासारखी गोष्ट. संतांनी एवढं जीव तोडून सांगितलं तरी पण माणूस परमार्थ का करत नाही. एवढं संतांनी ओरडू ओरडू सांगितलं परमार्थ करा भगवंताचं नाम घ्या. पण माणूस काय देवाकडे फिरकत. त्याला कारण आहे. आणि कारण असं आहे आपल्या मनातील विकार हे आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचू देत. ते विषय आपल्याला तिथपर्यंत जाऊन देत नाही. कारण कसं माहितीये का मौली ज्ञानेश्वरी मध्ये सांगून जातात ती संधी मन जाय
मग अभ्यासी ठोठावले ठाय ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. हे मन एकदा का इंद्रियांच्या त्या विषयाच्या कचाट्यात सापडलं की मग हे मन पंगू झाल्याशिवाय राहत. आणि लक्षात ठेवा, माऊली सांगतात, माऊली इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. अरे जसं मन म्हणेल, जसे हे विकार म्हणतील, जसं इंद्रिय नाचवल असं जर माणूस नाचला तर त्याचा नाश झाल्याशिवाय राहत तो हा भवसागर पारच करू शकत नाही. मनाची पाटील देह गावचा, पाटील देह गावचा, विश्वास धरून का त्याचा, विश्वास धरून का त्याचा, हात करी नाने माथा, हात करी नाने माथा, त्याचा विश्वास धरू. संत उगा सांगत नाहीत, हे मन विचित्रच तेवढे. कसं सांग काय तुम्ही म्हणसाल, महाराज असं कसं म्हणताय, मन एवढं वाईट, एवढं वाईट, एवढं वाईट, केवढं वाईट सांग काय मला सांगा. आता तुम्ही सर्वजण इथं कीर्तनाला बसलाय बरोबर, हा तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा, तुम्ही इथं सर्वजण कीर्तनाला बसलाय, मी मनाचं सांगते. पण समजा समजा ह्याच्या थोडस पलीकडे, थोडस दूर, ज्या टायमिंगला कीर्तन आहे त्याच टायमिंगला जर थोडस दूर एका ठिकाणी तमाशा असला असता, ऐका मी काय म्हणते, मी मन सांगते, ह्याच्या थोडस लांब याच गावामध्ये तमाशा असला असता, या ठिकाणी एवढी गर्दी जमली असती का? मागची मंडळी जमली असती? इथले बरेचसे तिकडच असते. मला तुम्हाला हे सांगायचे, मन किती वाईट आहे. बुद्धी म्हणते, बुद्धी तमाशाला जाऊ नको, तमाशा चांगला. पण मन काय म्हणतो, हित थांबाय मजा. मन आहे ओ माय बाप. बर ज्या अर्थी मला सांगा, कीर्तनापेक्षा तमाशाला जास्त गर्दी, बरोबर बरोबर. मग समजा ज्या अर्थी कीर्तनापेक्षा तमाशाला जास्त गर्दी, त्या अर्थी तमाशा चांगला. मग असं कधी कुणाला वाटतं का की आपली नातवंड, आपली तायडी, आपल्या पप्या, आपला पिंट्या तमाशगीर व्हावीत? का बरं? त्याला कारण आहे. कारण असं आहे, आपल्याला फक्त दुसऱ्याचा तमाशा बघायला, पण स्वतःचा तमाशा झालेला आवडत. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, हे मन एवढं वाईट. अरे कीर्तन चांगलंय माहिती आहे, पण कीर्तनाला थांबू देत, एवढं मन वाईट आहे. कारण संत सांगतात काय, ये मन बड़ा चंचल है, कैसे इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही ये मचल जाए. हे मन एवढं वाईट, एवढं वाईट. मग ह्या मनाला जागे आणण्यासाठी काय करावं लागेल? राधे तेरे चरणों की
ओ कान्हा तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी, हाँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, ओ राधे तेरे चरणों की। हे मन एवढं वाईट म्हणून संत सांगतात ह्या मनाला आवर घाला, कारण हे मन कसं अभंगाचं पहिलं चरण। ओ मन हे बोधाला, मन हे बोधाला, ओ मन हे बोधाला, मन हे बोधाला, करे,